नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो. येणाऱ्या टेट भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असे तीन क्वेश्चन आपण बघत आहोत. त्या 3 क्वेश्चन्समध्ये मॅथमॅटिक्स, त्यानंतर रिझनिंग, जी के आणि इंग्लिश याचा समावेश असेल. क्वेश्चन बघा, मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे, सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरशी रिलेटेड आहे. या ठिकाणी अंडर रूटमध्ये एक्स आहे प्लस 15 गुणिले 18 आपण करून घेऊ. 18 पंची किती होते? 90. 9 आले आजचे. 18 एक 18, 18 9 होतात 27, 270 बरोबर. हा जो आहे हा भागाकार सुद्धा या ठिकाणीच करून घेऊ. 12 एक 12, 12 त्रिक 36 आणि या ठिकाणी आले 300, म्हणजे या ठिकाणी आलेले आहे 300. आता अंडर रूटमध्ये एक्स बरोबर इथं आपण 300 लिहिले, कारण की हा जो प्लस आहे हा कट होऊन इकडे मायनसमध्ये जाणार, कारण की प्लसचं मायनस होते बॉर्डरचं चिन्ह ओलांडल्यानंतर. 270 झाले. या ठिकाणी अंडर रूटमध्ये एक्स आपण लिहिला, 300 वजा 270 म्हणजे या ठिकाणी आलेले 30. 300मधून 270 गेले तर 30 राहतात. आता या ठिकाणी बेसिक आहे मित्र, ते बेसिक कोणतं आहे ते आधी लक्षात घ्या. बेसिक बघा कसं आहे. अंडर रूटमध्ये जर का हे अंडर रूटचं चिन्ह जर आपण कॅन्सल केलं, अंडर रूटचं जर आपण चिन्ह कॅन्सल केलं तर सरळ सरळ काय होते की या ठिकाणी 30चा काय होतो, अंडर रूट आपण कॅन्सल केला तर या ठिकाणी होते वर्ग. काय झालं इथं? वर्ग. म्हणून एक्स बरोबर 30चा वर्ग म्हणजे होते 900. प्रॉपर आन्सर काय आलेला आहे? तर ए आलेला आहे. हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स कधी कधी 10 विचारते, कारण की 200 मार्कचा आपला पेपर आहे आणि त्याच्यासोबत ॲप्रॉक्सिमेशन विचारते आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारते, म्हणून त्याच्यावर प्रॅक्टिस आपण जास्त करून घेतो. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी आपण लक्षात घेऊ थोडं. येस. आता दुसरा प्रश्न आपण जीकेचा घेतला, कारण की करंट अफेअर्सशी रिलेटेड बरेचसे प्रश्न असतात. या ठिकाणी प्रश्न आहे, 23व्या फिफा विश्वचषक 2024चे यजमानपद कोणत्या देशाने एकत्रित बोली जिंकून मिळवलेले आहे? हा प्रश्न का घेतला? कारण की हा प्रश्न आत्ता अलीकडच्या एक्झामिनेशनमध्ये आलेला आहे आणि त्या एक्झामिनेशनचं पॅटर्न होतं IBPS. कारण की 23वे जे फिफा विश्वचषक 2024 आहे, 2024मध्ये फिफाचा जो फुटबॉल विश्वचषक होणार आहे, जो की 23वा आहे, त्याचं यजमानपद म्हणजे तो कोणत्या देशांमध्ये खेळल्या जाते. आता मोस्टली जर बघितलं तर एका देशामध्येच यजमानपद असते, एका देशाला यजमानपद मिळते. परंतु या ठिकाणी काय आहे की कोणत्या देशांनी, इथं अनेक वचन, देशांनी एकत्रित बोली जिंकून मिळवलेले आहे. इंग्लिशमध्ये कसं सांगता येईल? विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज हॅव वॉन अ युनायटेड बिड टू होस्ट द 23rd फिफा वर्ल्ड कप 2026. आता पहिला ऑप्शन आहे ब्राझील, फ्रान्स अँड अर्जेंटिना. त्यांनी मिळवलेलं आहे का यजमानपद 2024चं फिफाचं, जे 23वा विश्वचषक खेळला जाणार आहे. सेकंड आहे ब्राझील, मेक्सिको आणि स्पेन. ब्राझील, मेक्सिको आणि स्पेन या तिघांनी मिळवलेलं आहे का? नाही. स्पेन, पोर्तुगाल आणि जर्मनी, स्पेनसोबत पोर्तुगाल आणि जर्मनी या तिघांनी एकत्रित हे यजमानपद मिळवलेलं आहे का? US, मेक्सिको आणि कॅनडा. US म्हणजे संयुक्त राष्ट्र, त्याच्यानंतर मेक्सिको आणि कॅनडा यांनी हे यजमानपद मिळवलेलं आहे का? त्याच्यानंतर आहे UK, जर्मनी आणि फ्रान्स, म्हणजे युनायटेड किंगडम, जर्मनी आणि फ्रान्सने मिळवलेलं आहे का? मित्रांनो, तुम्हाला याच्यावर प्रॉपर आन्सर सांगतो आणि ते तुम्ही पाठच करून घ्या, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये ते विचारलं जाण्याची शक्यता आहे. खरं बघता आता जर बघितलं तर US आग लागलेली आहे. फायर म्हणजेच जंगलाला आग लागल्यानंतर पूर्ण लॉस एंजलस नावाचं शहरसुद्धा त्या ठिकाणी जळून गेलं. हॉलिवूड नगरीसुद्धा त्या ठिकाणी जळली. म्हणून हा जो विश्वचषक आहे तर तो USच्या ऐवजी मेक्सिको आणि कॅनडामध्ये खेळला जाईल कदाचित. पण आपल्याला प्रॉपर आन्सर काय द्यावं लागेल? जे यजमानपद आहे तिघांचं एकत्रित, US, मेक्सिको आणि कॅनडाचं. म्हणून प्रॉपर आन्सर येते US, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांनी एकत्रित बोली लावून हे यजमानपद जणू काही जिंकलेलंच आहे. म्हणजे 2024चा फिफा विश्वचषक जो आहे तर तो अमेरिकेमध्ये, मेक्सिकोमध्ये आणि कॅनडामध्ये खेळला जाणार आहे. आता याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊ. बघा या ठिकाणी माहिती काय आहे. 2024चा 23वा फिफा विश्वचषक 3 देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. संयुक्तपणे म्हणजे USA म्हणजे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये. पाठच करून ठेवा. पुढच्या वर्षी जो 23वा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे तर त्या अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये होणार आहे.
हे पहिलेच असे विश्वचषक असेल, हा पहिलाच असा वर्ल्ड कप आहे ज्यामध्ये 3 यजमान देश एकत्र स्पर्धेचे आयोजन करतील. यासाठी 3 देशांनी एकत्रित बोली लावली होती आणि ती यशस्वी सुद्धा झाली. या यजमानपदासाठी मुख्यतः स्टेडियमची क्षमता, सुविधांची उपलब्धता आणि फुटबॉलच्या लोकप्रियतेच्या आधारावर या देशांची निवड करण्यात आली. 3 गोष्टी लक्षात घेण्यात आल्या. 2024चा फिफा विश्वचषक कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर स्टेडियम आहे का? स्टेडियमची क्षमता आहे का? त्याच्यानंतर सोयीसुविधा उपलब्ध आहे का? कारण की बरेचसे जगातले लोक जे फुटबॉल प्रेमी आहेत ते या ठिकाणी सामने बघण्यासाठी येतात. मग सुविधांची उपलब्धता हे देश देऊ शकतात का? आणि फुटबॉलच्या लोकप्रियतेच्या आधारावर आणि या देशांमध्ये फुटबॉलची लोकप्रियता आहे का? कारण की बरेचसे असे देश आहेत की त्या देशांमध्ये फुटबॉलला फर्स्ट प्रिफरन्स देण्यात येते आणि बाकीच्या खेळाला नंतर. परंतु काही असे देश आहे की फुटबॉलला थोडंसंच महत्त्व देतात, आहे की नाही? म्हणजे आपल्या देशाचा विचार जर केला भारताचा, तर भारतामध्ये क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व आहे, मात्र त्याच्या तुलनेत फुटबॉलला कमी आहे. अशा पद्धतीने 2024चं जे यजमानपद आहे ते कोणाला मिळालं? अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. आता पहिला जे झालेलं आहे म्हणजेच आणखी एक तुम्हाला सांगतो की हे बघा, आता दर 4 वर्षांनी फिफा विश्वचषक खेळला जात असतो. 2022 सालचा फिफा म्हणजे 2024ला आता होणार, जो की 23वा आहे. त्याच्या आधी 4 वर्षाच्या पूर्वी 2022ला 22वा होता. मग हा कुठं होता 22वा? तर तुम्हाला माहीतच आहे, कतारमध्ये होता. कतारची राजधानी दोहा येतं. दोहा म्हणजे कतार या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता, जो की 22वा विश्वचषक होता. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचंच आहे. आता या विश्वचषकामधले महत्त्वाचे मुद्दे कोणते होते? खरं बघता हा पहिला हिवाळी विश्वचषक होता. खऱ्या अर्थाने जर बघितला तर फिफा हा उन्हाळ्यात खेळला जातो. मात्र कतार देशाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी उन्हाळा खूप तापतो, जास्त ऊन असते. म्हणून कतारमधील उष्णतेमुळे तो नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022मध्येच खेळवण्यात आला. उन्हाळ्यात नाही, तर थोडासा हिवाळ्यामध्ये खेळवण्यात आला. म्हणून पहिला हिवाळी विश्वचषक याला म्हटल्या जाते 2022च्या फिफा विश्वचषकला. आता यामध्ये विजेता कोण ठरला आणि उपविजेतेपद कोणाला मिळालं होतं? विजेता ठरला अर्जेंटिना देश आणि उपविजेतेपद रनर अप हे भेटलेलं आहे फ्रान्सला. आता हे जे सामने आहे तर ते 8 स्टेडियमवर खेळवण्यात आले. याच्यामध्ये उल्लेखनीय खेळाडू कोण ठरण्यात आला? तर लिओनेल मेस्सी ठरण्यात आलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे हे मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे. 2022चा फिफा विश्वचषक आणि 2024चा विश्वचषक. 2022चं यजमानपद कतारला आणि त्या ठिकाणी मेक्सिको, कॅनडा आणि 2024चं मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला मिळण्यात आलेलं आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शेवटचा प्रश्न आपण बघूया, जो की आणखी आपण सिम्प्लिफिकेशनशी रिलेटेडच घेत आहोत. हा प्रश्न बघा, महत्त्वाचा आहे आणि खूपच इझी आहे. जर का तुम्ही याला ॲन्सर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही यूज करू शकता. हे 32 आहे, आपण 32 लिहून घेतले. आता गुणिले 3च्या डोक्यावर 6 आहे, म्हणजे 3⁶ आहे. म्हणजे 3चा 6 वेळेस गुणाकार करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 झाला. 3 आणि 3 6 वेळा. आता डिवायडेड बाय हा 81 जैसे ते ठेवू आणि हा जो 4चा स्क्वेअर आहे तर आपण डायरेक्टली 4चा स्क्वेअर म्हणजे 16 म्हणू शकतो. 16 बरोबर अंडररूटमध्ये x. आता या ठिकाणी बघा काय येतं, 16 1 16, 16 2 32 झाला, 2चा भाग गेला. आता 81चा भाग कसं जाईल? तर आपण काय करूया, एक युक्ती करू, याच्याला गुणाकार करू. 3 3 9, 9 3 27, 27 3 81. इथं आपण 81 केला. 81 81 कॅन्सल झाला, कारण की 81चा 81ला भाग गेला. आता उरलं काय? फक्त हा 2 उरला गुणिले हे 3 आणि 3 उरले, 3 आणि 3 म्हणजेच अंडररूटमध्ये x उरला. आता 3 3 9, 9 2 18 झाले. 18 बरोबर अंडररूटमध्ये x. आणि तुम्हाला मी बेसिक सांगितलेलंच आहे आणि सांगत पण आलेला की बाबा रे, की अंडररूटमध्ये जर असेल तर याला कट करायचं आणि याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे x बरोबर 18चा स्क्वेअर काय येते? तर 324 येते. म्हणून आपलं प्रॉपर ॲन्सर आलेला आहे बी. अशा पद्धतीने 3 क्वेश्चन तुम्ही करा, त्याची प्रॅक्टिस करा. खऱ्या अर्थानं तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा पॉज करून बघायचा आहे. पॉज केला, स्वतः सोडवून बघायचा आहे. देन मग तुमचं जे ॲन्सर आलं तर ते माझ्या ॲन्सरसोबत व्हेरीफाय करून बघायचं आहे. आणि असं करत तुमची जर प्रॅक्टिस झाली तर निश्चितचपणे येणारी टेट ही तुमचीच आहे. यश तुमच्याकडेच धावून येणार आहे, बरोबर की नाही?
ओके. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे चॅनल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, अर्थात शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.